पंढरपुर में श्री विट्ठल रुक्मिणी मंदिर के संरक्षण और संवर्धन काम का आषाढ़ी यात्रा से पहले पूरा किया जाएगा। मंदिर समिति के सह अध्यक्ष गहनीनाथ महाराज औसेकर ने इसकी जानकारी दी। टोकन प्रदर्शन प्रणाली तैयार हो चुकी है और सुरक्षा समीक्षा के बाद इसे लागू किया जाएगा। आज टोकन दर्शनच्या विषयी त्या टीसीएसचे आज इथं काही महत्त्वाचे अधिकारी मंडळी आले होते। त्यांनी आज टोकन दर्शनच्या विषयी संपूर्ण आज इथं मंदिरे समितीला डेमो दाखवलेला आहे। त्याचे संपूर्ण सॉफ्टवेअर वगैरे तयार आहेत, पण आता एकूण 2-3 गोष्टीच्या त्याच्यात ज्या अडचणी आहेत त्या अडचणीचा मंदिरे समिती बसून लवकरातल्या लवकर विचार करेल आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही एसपी साहेब असतील, कलेक्टर साहेब असतील आणि त्याचे संबंधित अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्या सोबत सुद्धा निश्चितपणे चर्चा होईल। टोकन दर्शन हे आषाढी वारीच्या आधी आम्ही डेमोच्या दृष्टिकोनातून आम्ही चालू करून आषाढी वारीला कधी आणि कसं चालू करायचं याचा आम्ही निर्णय कलेक्टर साहेबांची अधिकता पूर्ण चर्चा करून आम्ही आपल्याला देऊ। निश्चितच नाही, हे जर आपल्या कानावर जर आलं असेल तर ते चुकीचं आहे। संपूर्ण मंदिरे समितीच्या सन्माननीय सदस्यांनी या टोकन दर्शनाला अतिशय पाठिंबा दिलेला आहे, कारण हा पाठिंबा देत असताना सुद्धा याच्यात एक निश्चितपणे सामान्य लोकांची म्हणजे भक्तांची लाईन चालू राहणार आहे। ज्या लोकांनी ऑनलाईन बुकिंग केलेली आहे त्यांची सुद्धा लाईन चालू राहणारी आहे आणि जे टोकन दर्शनच्या तिथे जाऊन बुकिंग करणार आहेत त्यांची सुद्धा लाईन चालू ठेवणार आहे। पण यांना सगळ्यांचा समन्वय कसा करायचा, कुठे करायचा याची सगळी मंदिरे समिती बसून कार्यकारी आदरणीय शेळके साहेब आहेत आणि संपूर्ण सन्माननीय सदस्य आहेत, कलेक्टर साहेब आहेत, एसपी साहेब यांच्याबरोबर समन्वयानं एक पुढील ऐका ते कशामुळे रद्द झालंय त्याला टेक्निकली पीडब्ल्यूडी वाले तुम्हाला पूर्णतः ते सांगतील। ते कशामुळे रद्द झाले ऐका कशामुळे रद्द झालंय निश्चितपणे महाराष्ट्र शासन हे वारकऱ्यांना टोकन दर्शन देण्यासाठी बांधील आहे आणि ते चांगल्या पद्धतीचं दर्शन देतील। हॉल आणि निश्चितपणे या टीसीएस वाल्यांनी आतापर्यंत भारतातल्या 8 मोठमोठ्या ठिकाणी टोकन दर्शन देण्याची त्यांनी व्यवस्था केली गेलेली आहे आणि पंढरपूरलाही सक्षमरित्या व कायमरित्या चालू राहील असं टोकन दर्शन ते देण्याची व्यवस्था होईल। आता ती निश्चितच ती पुढच्या आठवड्यात याची साधक बाधक चर्चा होणार आहे। आता पूर्णतः तुम्हाला मी याची माहिती एक 8 दिवसात देईल। मंदिर सगळ्याच आहे, फक्त त्यांनी तो ठेका रद्द केलाय, पण निश्चितपणे महाराष्ट्र शासन याला टोकन दर्शनाला बांधिलकी आहे, मंदिर समिती त्याला बांधिलकी आहे। लवकरातल्या लवकर ही व्यवस्था होईल। टेंडर काम आता त्याच्यात काही तांत्रिक कारण आहेत ती तुम्हाला पीडब्ल्यूडी वाले सांगतील। काय चैत्रवारीच्या संदर्भात चर्चा झाली। मंदिर संवर्धन, जतन आणि संगोपन हे काम आषाढीच्या पूर्वी संपूर्ण गाभारा, अंतराळ, चौखांबे, सोळखांबे याचे काम परिपूर्ण करण्यासाठी त्याची खूप चांगल्या पद्धतीने चर्चा झाली व बाजीराव पडसळगे येथे महालक्ष्मीचे मंदिर हे परिपूर्ण करून मागे सत्यभामाचं जे मंदिर आहे तेही मंदिर परिपूर्ण करण्याविषयी आज सखोल अशी चर्चा झाली व हे सर्व काम आम्ही 5 जून पर्यंत परिपूर्ण करायच्या तयारीत आहोत। आता मंदिर समितीनं दर्शनाचा सकाळचा अर्धा तास वाढवलेलाच आहे। सकाळी आपण 1 तास दर्शनाची पूर्णतः आपण व्यवस्था केली गेली आहे। संध्याकाळी आपण अर्धा तास दर्शनाची आपण व्यवस्था केली गेलेली आहे। त्यांची मागणी वाळवंटातल्या स्वच्छतेविषयी होती, ती वाळवंटातल्या स्वच्छतेविषयी नगरपालिका आणि तुमचं मंदिर समिती यांच्याविषयी आहे। कचरा जर समजा समितीने जर गोळा केला
तर तो उचलायला ट्रॅक्टर्स असतील, उचलायला इतर साधने असतील, ते सगळी नगर परिषदेची असतात. त्याच्यामुळे दोघांचा समन्वय होऊन तरी आदरणीय शेळके साहेबांनी त्यांना शब्द दिलाय की त्या ठेकेदाराला बोलवून घेऊन त्याला निश्चितपणे आपण समज देऊन काम व्यवस्थित होईल याची मंदिरे समितीने दक्षता घेईल. त्यांचा दुसरा विषय होता गोशाळेमधले जे वळू सोडायचा. आम्ही रस्त्यावरची कुठलीही गाय आपण घेऊन जाऊ शकत नाही. मंदिर समितीमध्ये जर आता आपण गोशाळेत जर गेलात तर आपल्याला निश्चितपणे दिसून येईल की मंदिर समिती दुधाच्या गायीपेक्षा सुद्धा भाकड गायी आतापर्यंत मंदिर समिती ही जास्त सांभाळते. कारण गोमातेला सांभाळणं हे मंदिरे समितीचं आपलं कर्तव्य आहे आणि मंदिर समिती त्याच्यासाठी प्रयत्नशील राही असं म्हणणार नाही. मंदिर समिती ठाम त्याच्या मागे राहून काम करेल. आपल्याला माहिती आहे कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा मंदिरे समितीनं संपूर्ण पंढरपुरातील मूक इतर जनावरांनाही चाऱ्याची व्यवस्था केली होती आणि आमच्या आदरणीय सन्माननीय सदस्य संभाजीराजेंच्या सांगण्यावरून बार्डीला तिथल्या सर्व पशु पक्षी वनातल्या लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती, चाऱ्याची व्यवस्था केली होती. निश्चितपणे आम्ही कसा विचार करणार नाही. मंदिर समिती सन्मानानं सगळ्या गोष्टीचा समन्वयानं विचार करून असं कुठलीही गाय खाटक खाण्याला जाईल असं म्हणणार नाही. पण रस्त्यावर कुठल्याही फिरणाऱ्या गायीला हात लावायचा हा मंदिरे समितीचा हक्क नाही.